नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. आज भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव विजयस्तंभासमोर उभा राहून मी जातीय अत्याचाराविरुद्ध आमच्या पूर्वजांच्या असाधारण विजयाच्या स्मृतीला वंदन करतो आणि बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा संकल्प पुन्हा दृढ करतो, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. 1818 साली केवळ 500 सैनिकांच्या एका तुकडीने, ज्यात 499 महार आणि एक मातंग तसेच आलुतेदार बलुतेदार सैनिकांचा समावेश होता. भीमा कोरेगाव येथे त्यांनी पेशवाईला पराभूत केले. हा विजय केवळ तलवारींची लढाई नव्हती, तर तो आत्मसन्मान आणि मानवी प्रतिष्ठेसाठी होता. या विजयाने हे घोषित केले की प्रतिष्ठा, समानता आणि आत्मसन्मान कायमचा चिरडला जाऊ शकत नाही. आज आणि येणाऱ्या काळात जेव्हा तुम्ही विजयस्तंभाला भेट द्याल, तेव्हा त्या शूर सैनिकांचा सन्मान करा आणि त्यांच्या अतुलनीय शौर्याची आठवण केवळ भूतकाळाची आठवण म्हणून नव्हे, तर प्रतिकाराचे एक जिवंत प्रतीक म्हणून आणि एका स्वतंत्र आंबेडकरी राजकीय आकांक्षाचा पाया म्हणून पुढे घेऊन जा, अशी बाबासाहेब आंबेडकरांनी कल्पना केली होती. हाच आंबेडकरी लोकांसाठी खरा नवीन वर्षाचा दिवस आहे. आवाज एन न्यूज मराठी, भीमा कोरेगाव. इथे उपस्थित तमाम भीम सैनिकांना आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आईवडिलांना माझा मानाचा, प्रेमाचा, सप्रेम क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना आपला शूरवीर 500 योद्धांचा भीमा कोरेगावचा इतिहास आठवतोय. आणि इतक्या वर्षापूर्वी जरी ती लढाई झाली असेल, तरी 2025च्या शेवटी 2026 मध्ये जाताना आजही भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येतात. आणि आपण यांनी हेच दाखवून दिले की भीमा कोरेगावच्या दिवशी ज्या योद्ध्यांनी इकडे पेशवाई माती काढण्याचं काम केलं होतं, त्यांना आम्ही विसरलेलो नाही आहोत मित्रांनो. आणि दुसऱ्या बाजूला ज्या 500 शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध, इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध बंद उघडण्याचं काम केलं होतं, त्यांना आपण अभिवादन करायला येतो. तेव्हा फक्त महाराष्ट्राला नाही, तर भारताला नाही, तर अख्ख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढलेलो विसरलं नाही होत. 500 लोकांनी तेव्हा वार केला होता आणि मात केला होता पेशवाईचा. आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय की समोर किती मोठी परिस्थिती असेल, किती मोठी ताकद असेल, तरी आज जर इकडे 500 लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले, तर समोरच्याला कापल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज जसं आपण भीमा कोरेगावच्या इथे अभिवादन करायला एवढ्या मोठ्या संख्येने आलो, त्याच पद्धतीने आपल्याला हा शौर्याचा इतिहास आणि आपल्याला आपल्या समाजाचा लढवय्या इतिहास पुढे घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जायचा आहे. आणि भीमा कोरेगावच्या शौर्यांना आपण तेव्हाच अभिवादन करू जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने, त्यांच्यासारखे छाती टोकपणे लढणं शिकू. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, जय संविधान.